नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतात पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा हे सविस्तर पाहणार आहोत. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आवश्यक कागदपत्रे, फी, अर्ज प्रक्रिया आणि 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेल्या नवीन नियमाची माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. पॅन कार्ड म्हणजे काय? पॅन कार्ड हा एक युनिक ओळख क्रमांक आहे जो आयकर विभाग जारी करतो. तो आर्थिक व्यवहार, कर दाखल करणे, बँक खाते उघडणे, मालमत्ता खरेदी विक्री यासाठी आवश्यक असतो. यात नाव, जन्मतारीख, फोटो, स्वाक्षरी, वडिलांचे नाव आणि जारी करणाऱ्याची तारीख असते. कोणाला पॅन कार्ड आवश्यक आहे? आयकर रिटर्न दाखल करणाऱ्यांना, बँक खाते उघडणाऱ्यांना, उच्च मूल्याचे व्यवहार करणाऱ्यांना, मालमत्ता खरेदी विक्री करणाऱ्यांना. बेरोजगार व्यक्तींना बंधनकारक नाही, पण भविष्यातील व्यवहारासाठी उपयुक्त ठरते. नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून अतिरिक्त कागदपत्राची गरज. केवळ आधार कार्ड वापरून नवीन पॅन कार्ड काढता येणार नाही. अर्ज करताना अतिरिक्त कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. आधार पॅन जुळणी. आधार आणि पॅनवरील नाव, जन्मतारीख सारखी असणे आवश्यक आहे. तफावत असल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. नवीन अर्ज फॉर्म. अर्ज फॉर्ममध्ये बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे तपशील भरताना अधिक काळजी घ्यावी लागेल. विमा पॉलिसीसाठी अनिवार्य. कोणतीही नवीन विमा पॉलिसी खरेदी करताना पॅन कार्ड देणे आवश्यक आहे. मोठ्या आर्थिक व्यवहारावर कडक नजर. गाडी, घर किंवा इतर मोठे व्यवहार करताना पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे. महत्त्वाची टीप: जर तुमचे आधार आणि पॅन लिंक नसेल तर ते त्वरित इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लिंक करा. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया. NSDL वेबसाईटला भेट द्या. फॉर्म 49A निवडा. वैयक्तिक तपशील भरा. आधार कार्डद्वारे eKYC करा. ऑनलाईन पेमेंट करा. OTP पडताळणी करून साईन करा. PDF पोचपावती डाउनलोड करा. UTI वेबसाईटद्वारे. UTI वेबसाईटवर पॅन सर्व्हिसेस निवडा. फॉर्म 49A भरा. डिजिटल मोड किंवा फिजिकल मोड निवडा. तपशील भरून पेमेंट करा. अर्जाची प्रिंटआउट, फोटो आणि कागदपत्रे जोडून सबमिट करा. ऑफलाईन अर्ज प्रक्रिया. NSDL किंवा UTI वेबसाईटवरून फॉर्म 49A डाउनलोड करा. तपशील भरून फोटो लावा. आवश्यक कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्टसह दिलेल्या पत्त्यावर पाठवा. आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन, जन्म प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा, राशन कार्ड, युटिलिटी बिल इत्यादी. शुल्क: भारतीय 93 प्लस GST, परदेशी 864 रुपये प्लस GST. डिलिव्हरी: अर्ज सबमिट केल्यानंतर साधारण 15 दिवसात पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोचते. निष्कर्ष: मित्रांनो, पॅन कार्ड हा एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. अर्ज करताना सर्व तपशील अचूक भरा, अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू झाले आहेत, त्यामुळे अर्ज करताना अतिरिक्त कागदपत्रे जोडणे आणि आधार पॅन जुळणी करणे आवश्यक आहे. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ नक्की पहा.